नमस्कार मंडळी. आज सकाळची सुरुवात ही झिमझिम पावसानेच झालेली आहे आणि पाऊस खूपच जास्त झाला आमच्याकडे सकाळ सकाळी. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता गणपती येतात, इथं घराची साफसफाई पण करून घेऊया. तर हे मला थोडेसे जाळे वगैरे काढण्यामध्ये मदत करत होते. त्यांना खरं तर कामाला जायचं होतं, पण त्याच्या अगोदर ते बोलले की तुला जाळे वगैरे काढून देतो. तर छान असं त्यांनी जाळे वगैरे काढून फॅन वगैरे पुसून दिला. खाली किती घाण पडली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता पडदे पण काढले होते तर गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये पडदे वगैरे भिजायला घातले. मशनीला लावून देणार होते पण पहिलं गरम पाण्यात भिजायला घातले. आणि त्याच्यानंतर रेग्युलर जे कपडे भिजायला घातले होते ते देखील इथं धुवायला घेतले. मी दररोज कपडे मशनीला लावत नाही, हातानेच कपडे धुवायला मला जास्त आवडतात. आणि दररोजचे कपडे धुवून घेतले. आता ते स्पिन करायला लावते, कारण आता पाऊस चालू आहे त्यामुळे दररोजचे कपडे असे जरी धुतले आणि वाळत घातले तर ते लवकर वाळत नाही, म्हणून एकदा स्पिन करून घेतले की ती मग कपडे लवकर वाळतात. म्हणून आधी कपडे धुवून नंतर स्पिन करायला लावत असते मी. आणि त्याच्यानंतर ह्यांचं इथं गॅलरी धुवायचं काम चालू होतं. गॅलरी त्यांनी पाईप लावून धुवून घेतली आणि सगळ्या घरात पाणी करून टाकलं. काम करतात पण मग सगळं काम त्यांचं असं व्यवस्थित असतं, त्याच्यामुळे बाहेरची गॅलरी धुतली. नंतर फरशीवर सुद्धा पाणी वगैरे ओतून दिलं त्यांनी. आणि मुलं येण्या अगोदर हे कामं उरकायची होती, त्यामुळे आमच्या दोघांची पण गडबड चालू होती, कारण मुलं एकदा आली की कामं काही होत नाही. पडदे वगैरे छान असे मशनीतून काढले, मस्त वाळत टाकले. बाहेर असं ऊन देखील थोडंसं पडलं होतं पण बहुतेक परत पाऊस यायला बसलाय. मुलं स्कूलमधून आले, उकडलेली मस्त अशी कणसं त्यांना गरम गरम खायला दिली इथं. आणि त्याच्यानंतर परत पाऊस आलाच तर म्हणलं चला आता दूध घेऊन येते. दुधाचा टाईम झालेला आहे. आणि स्वराला 2 पेन हवे होते, ते इथं स्टेशनरीमध्ये पेन घेण्यासाठी आले. तुम्हाला हा माझा छोटासा मिनी लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त शेअर करा.